आहे संडे आणि आज आहे आमच्याकडे इडली, माझी सगळ्यात आवडती इडली। आणि एवढी मस्त झाली। मी म्हणजे इडलीचं मम्मीने भिजवलं, नंतर मी वाटलं रात्री आणि मीच ते पात्रात टाकलं, तर माझ्या हातची इडली झाली ती। का नाही मम्मी? माझ्या हातची इडली झाली नाही आणि मस्त मोठ्या मोठ्या मी केल्यात इडल्या। आणि आता गरम आहे, मला दाखवून दे। वेट तुला काय बोलायचंय? मस्त गोल एकदम मस्त झालं, फुगल्यात आणि छान। आणि म्हणजे आम्हाला आहे ना भीती, मम्मीला भीती होती पावसाळ्याचं फॉर्मॅट नाही होत पीठ, म्हणजे फुगत नाही, तर खूपच छान झाले का नाही। गरम पाणी खाली ठेवलं आम्ही, सोडा नाही सोडा थोडा टाकलाय। म्हणजे जेवढा टाकतो ना त्याची क्वांटिटी आमच्याकडे कमी होती, म्हणून तिने थोडंसंच टाकलं, तर सोडा टाकायची पण गरज नाही। म्हणजे गरम पाणी खाली परातीत घेतलं आणि त्याच्यात ठेवलं, लगेच फुगले। या दिवसात आहे ना फुगत नाही इडल्या, आणि मस्त झाल्या ते इडल्या, पीठ फुगत नाही। आणि माझ्या पप्पा म्हणतात इडल्या खाण्यासाठीच खास आली तो इकडे। हा मग काय, खूप दिवस झालं ना इडल्या। मागच्या वेळेस पण आम्ही म्हणलं होतं मम्मीला इडल्या कर, पण तेव्हा भिजवायचंच राहिलं, पण आता विसरून गेले होते। आता आठवणीने आले ह्या दिसल्या की लगेच तांदूळ निवडून भिजायला घातले। आणि मला इडली, मम्मीच्या हातची चटणी, सांबर सगळं खूप आवडतं। जास्त करून चटणी इडली खाते मी, पण आता सांबर पण खाते। आणि तुम्हाला मी दाखवते इडली बघा, ही इडली काढली, स्पंजी झाली आहे। आणि एवढ्या इडल्या आहेत ना, आता फर्स्ट घाण आहे हा। आणि देवाला नैवेद्य दाखवल्या, ह्याच्यातल्या इडल्या गेल्या तिकडे। आणि चटणीला मी आता मस्तपैकी फोडणी दिली आहे। मीठ कमी कशी झाली? मीठ टाकू आपण वरनं, मस्त। इडली काय नाही ना वाटत असं जास्त पीठ टाकलेलं ते नाही। आता मी माझ्या पप्पांना देणार, पहिलं हिनी खाल्ली देवानंतर, आता आम्ही खाणार। पप्पांना मी एक ना इडलीचं दाखवून येते कसे छान झालेत, मला खूप आवडतं माझ्या पप्पांना। वाव, कसे झालेत? पप्पा मला म्हणतात जास्त भरू नको, जास्त भरू नको। मला थांबा जरा, मी बरोबर करते। क्वांटिटी साठी म्हणतो हे बघा, एकदम हे स्पंजी। आता तुम्हाला देते मी। ह्याला फार कष्ट करायला आहे, कारण हिवाळ्यामध्ये ते फुगत नाही ना, त्याला गरम पाणी टाकून मग ते हलवून ते फुगवलं, मस्त झाल्यात। आणि ह्यावेळी आकांक्षाने सगळं मटेरियल सगळं काय त्याला मिक्सर मध्ये ग्राइंडिंग करून त्यांनी भरलेलं। चला आता मी तुम्हाला खायच्या होत्या आणि तिनेच केलं, त्यासाठी चिंचोडून इथं आली इडली खायला। पप्पांचं ऑपरेशन झालं म्हणून आजी आजोबा काका काकू सगळेजण भेटायला आले होते। मग इडली केली होती मस्तपैकी, आम्ही सगळेजण एकत्र बसलो जेवायला। मटकीची भाजी, पोळ्या, काल भाज्या आणून दिल्या पोरींना, तुम्ही भरून दिले सगळे बसून बसून। आता चालले 6:30 वाजले, म्हणजे पाऊस आहे आज पण पाऊस आहे। आणि मग आकांक्षा मानसिक तब्येत बरी नव्हती 2-3 दिवस, पावसाची काळजी वाटते, भिजून परत गाठ्याचं आजारी नको पडायला। मानसिक बघा चांगली। मला स्टोल नाहीये, माझं नाही ना, ओढणी ओढणी घे। काय होती मानसिक? भेटू लवकरच। तर मी आज ना स्कूलमधून गेले ना, घरी आले तर मी तोच ड्रेस घातला अजून पण, तर मला खूप कंटाळा आला ड्रेस बदलायचा पण। आणि आता वाजले 8:30, तर तिथे आली आहे जवळ आता, आणि मी आज एडिटिंग केलं आहे माझं लॉग। आज आता उद्याचा डन झालाय सगळा एडिट करून। चेहरा किती खराब झालाय गाईज माझा, आता दिसत नाही पण इथं मला पिंपल आलाय। मला खूप रडायला येते यार, पिंपल वगैरे आला ना। आणि
छान वाटतो हा कलर मला. आणि मग अशी भांडी घासली, माझा फक्त कप आहे धुवायचा आणि दीदी आता येईलच. तर चलो आता मी भाजी गरम करते. मम्मीने आम्हाला टिफिन दिला होता तर आम्ही नाश्ता काय खाल्ला नाही, त्यामुळे ना भाजी आहे. तर मग भाजी पोळी खाणार मस्तपैकी. मटकीची भाजी मम्मीच्या हातची करून दिली मम्मीने. आणि दीदी येते आता, तर मी दीदी आल्यावर भेटते. आणि सकाळी खूप गडबड होते आणि पाऊस एवढा लागला ना आम्हाला, खूप पाऊस लागला. नंतर आकुर्डीमध्ये म्हणजे इथं चिंचवडमध्ये आलं तरी पण पाऊस लागला. नंतर एवढं कडक ऊन पडलं तर, आणि नंतर खूप धो अजून पण चालू आहे पाऊस. म्हणजे काय बसकर भाई बसकर. डेंजर पाऊस आहे आणि खूप त्रास होतो गाडी चालवताना. पाऊस नाही का तोंडावर असं सटासट लागतो. आणि चलो आता आवरते थोडंसं घर आणि मग नंतर दीदी आल्यावर बोलते. बाय. हॅलो. माझा आवाज बसलेला आहे माझा थोडासा, कारण आम्हाला सर्दी खोकला आहे, ताप नाही आहे. ती पण तिकडं खोकते. आणि आता मस्तपैकी गवती चहा वगैरे आलं टाकून चहा केला होता. आता आम्ही करतोय पोळ्या. रोजचं रुटीन चालू झालंय. खूप कंटाळा आलाय या रुटीनचा मला. तर आता काय आता करणार, नो ऑप्शन आहे ना आकांक्षा. एकच रुटीन चालू आहे. उठा, कणिक मळा, भाजी पोळी करा, स्वयंपाक करा, निघा, बरोबर तीच बस, तेच ड्रायव्हर, तीच कंडक्टर, ऑफिसचं टायमिंग, आणि हे घरी या, जेवण करा, झोपा. काहीच नाही राहिलं एक्सायटेड असं की वेळ पुरलाय, कुठेतरी बाहेर गेलोय, काहीच नाही. आणि बाहेर जात नाही म्हणून असं ब्लॉग पण होत नाहीत कुठले, आपल्या घरातलेच होतात आहेत. कारण पाऊस पण चालू आहे तेवढाच. मी काल घरी आले आणि इतका जोरात पाऊस आला, काहीच नाही होते. आणि त्यात हे पण वाळत नाही आहेत कपडे. तुमच्याकडे पण असाच प्रॉब्लेम आहे का नक्की सांगा. आम्हाला जागाच नाही राहिली आता कपडे टाकायला. आणि किती दिवस ठेवणार ना न धुता, त्याच्यामुळं असं. आणि बाहेर पण येतो एक खूप सगळे कपडे बाहेर आलेत, सगळे धुयलेत, घालायचे काय कपडे. चला आता मी आता पटपट पोळ्या करून घेते. 7:30 वाजलेत. 8 वाजेपर्यंत माझ्या पोळ्या होतील. आणि आकांक्षा पण भाजी चिरते. पटपट आता ते मी करतो पटपट. बाय बाय. चवळी आज भाजी आणि मला उपवास आहे. आकांक्षाचा उपास आहे आणि आज आहे चवळीची भाजी. ती रात्री आता भात वगैरे करेल आणि पोळ्या आणि भाजी मी सकाळीच करणार आहे. बघू आता. वाटाणा भात करायचा म्हणते ती, पण एक भाजी होईल ना ग. साधा भात कर आपला, मसाले भात. हाँ ये कर लो पहले. बड़े लोग हैं, पहले ऐसे करते होंगे. सॉरी, हे कट कर. नहीं. चला आता पटपट आवरते मी आणि मग भेटू आम्ही तुम्हाला आवरून झाल्यानंतर. निघताना आमची खूप धावपळ होती कधी कधी, तर निघताना आम्ही तुम्हाला भेटतो. बाय बाय. गाय सकाळी आम्ही लहान पोरांच्या पोयम लावून बसले होते. मी असं वाटतं आमच्या घरातच लहान बाळ आहे. आणि टीचर असलं की मग असं काहीतरी प्रिपेअर करून जायला लागतं. त्यांना पण नर्सरी वगैरे त्यांचं पण खूप डेंजर आहे सिलेबस, कारण की CBSE बोर्ड आहे त्यामुळं. आणि आता मी पोयम घेतली, हे लावली होती, ही करी डो. तर चला आता मी भाजी चिरते, सगळं आवरते. आता मी आंघोळीला जाणार आहे. तर चलो. तर गाय सकाळनंतर आत्ता भेटते मी. आता वाजले 7, संध्याकाळचे 7 वाजलेत. आणि खूप कंटाळा आला मला आज. का काय माहिती, असं अंग आहे ना दुखतंय माझं पार, का काय माहिती अचानकच. आणि
मी मस्त झोपले होते. मस्त काय थोड्याच वेळ झोपले आणि झोपायचं मी खूप ट्राय करत होते. म्हणजे मला झोपायचंच होतं का काय माहिती, झोपू वाटत होतं खूपच. काल मी झोपले नाही, एडिटिंग चालू होतं म्हणून झोपत होते, पण झोपच नव्हती येत. मग नंतर आहे ना 15-20 मिनटं माझी झोप झाली आणि मला खोकल्याने आज खूप परेशान केले का काय माहिती. एवढा खोकला मला, 3 आठवडे झालं खोकला आहे. प्लीज मला काहीतरी सजेशन द्या. सगळं झालं, गोळ्या, औषध, घरगुती उपाय पण सगळे झालेत. आता आलं काय म्हणते त्याला, गवती चहा वगैरे, चहा कित्येक पिते मी तुम्हाला दाखवते. हे बघा, आलं आणि गवती चहा टाकलाय दुधाच्या पातीला, तर चहा ठेवलं, दूध संपलंय आणि मी गेले पण नाही दूध आणायला. तर उद्याचं दीदीला येतात आणायला सांगते, कारण की सकाळ सकाळी मग उठलं जायला नको वाटतं, म्हणून आदल्या दिवशीच आणलं. आणि खूप म्हणजे खूप कंटाळा आलाय यार, अंग पण दुखतं अख्खं. आणि मी आज स्कूलमध्ये वेणी घालून गेले होते. आज गुरुवार असून मी केस पण नाही धुतले. आणि असं म्हणतात की गुरुवारी केस नाही धुवावं, तर मला कमेंटमध्ये सांगा कोणाला माहिती असेल तर की गुरुवारी केस धुतात का. तर आज आहे उपवास, तर भगर केली होती मी. ते पण नाश्ता पण नव्हता केला, मग मी स्कूलमध्ये टिफिन नेला होता, मग तिथंच खाल्ला पटकन. आणि आता भात करते मी. काहीच इच्छा नाही आहे भात करायची, पण हात दुखतोय माझा आणि काहीच इच्छा नाही आहे भात करायची, पण करावं तर लागणारच उपवास सोडायला. आणि चलो चहा पिते मस्तपैकी, नंतर मग भात करताना भेटते. जांभळ्याच्या एवढ्या येतात ना, आणि खूप घाईगडबड झाली सकाळी. लवकर उठले होते पण घाईगडबड झाली. 9:15 वाजता मी बाहेर आले आंघोळ करून आणि लगेच 9:30ला निघले. दीदीची बस पण गेली, म्हणजे पुढं गेली बस. तर मग मी चिंचवड स्टेशनला सोडलं तिला, मग तिथं बस भेटली तिची. आणि तर चलो आणि इतकं घाण आवाज येतो ना खोकल्याचा, मला तर ना असा साधा खोकला असा नाजूकवाणी तर येतच नाही, असा मोठा येतो ना खोकला, खूप दुखतो घशात. आणि कुणाला आहे ना दूध पावडर आवडते नक्की सांगा. मी अशीच आणली आहे इमर्जन्सी. आम्ही कशासाठी आणली होती, दूध नव्हतं कुठंच, दूध सगळं संपलं होतं संध्याकाळी, त्यामुळे आम्ही दूध पावडर घेतली होती. सकाळी आम्हाला जेजुरीला जायचं होतं म्हणून मग चहा करायला दूध पावडरचा चहा केला. आणि मम्मी मी आहे ना दूध पावडर आहे ना अशी नुसती खातो हातावर घेऊन. आता ती अर्धी एक पुडी फोडली मी, तर ती हातावर घ्यायची पावडर आणि खायची. दूध पावडर तुम्ही ट्राय करा जर खाल्ली नसेल तर, मस्त लागते. माझी मम्मीची तर फेवरेट आहे. हॅलो गाईज, आत्ता वाजले 8:30 आणि मी आत्ता आले जस्ट 8:30 वाजता. आणि मी आत्ता येताना एक गंमत आणली, गंमत. तर ती मी आकांक्षाला देणार आहे आज, त्यांनी तिची रिॲक्शन बघणार आहे. मी आत्ता देवासमोर ठेवले ते, आणि फुलं पण आणली आज. खूप दिवसांनी आम्ही फुलं आणलीत, तर मी आता हे घेऊन चालले. आणि मी आकांक्षाला आता देवासमोर ठेवले, तर आकांक्षाला दाखवते एकदा मी. ठणठणान. आता मी हिची रिॲक्शन बघणार आहे, फक्त हिला डोळे बंद करायला लावणार आहे. कमी करू नको, तू करशील ना, भरोसा आहे ना तुझ्यावर, डोळे बंद करशील ना. हां, पण तूच काढायचंय ते हाताने, पण डोळे बंद करून काढायचंय. ठीक आहे, तूच बघशील. 1 मिनिट थांबा, मी जरा इथलं साफसफाई करते व्यवस्थित. आकांक्षाला आमच्या काहीच नाही ह्या गोष्टीचं, एखादी ते हे सोडून तर ह्याच्यावरूनच कळते माझ्या बहिणीला अजिबात मोह माया कसली नाही. चला तिकडे परत हे होईल ना. येस, डोळे बंद करते मी हिच्या आता. आणि पण रिॲक्शन कशी करणार, ठीक आहे उघडल्यावर करू, पण हात नको लावू ना, फक्त काढ. आता 1 मिनिट थांब, तू काहीच नको करू. हे होते खाली फक्त पिशवी पकड. हां वा, बघू नको, थांब. हां, आता ती पिशवी साईडला घे. हात नको लाव. हां, तिकडे घे, तिकडे टाक, फक्त गॅसवर नको जाळशील. चला आता मी तिला ओपन करते. 1 2 3 स्टार्ट. ओ माय गॉड, तिचा उपास आहे म्हणून तिच्यासाठी मी खास आणले. आम्ही खूप दिवस झाले खाल्ले नाहीत है ना, आणि हिने पण नाही खाल्ले. पप्पांनी आणले होते, म्हणजे ते भेटले होते आम्हाला. बाय द वे तुम्हाला दिसलं का हे काय?
दाखव त्यांना मी. गुलाबजाम. तर मी थोडेच आणले दोघींपुरते. कुठे ठेवायचे उद्या आपलं दोघींपुरते आता संपतील असेच आणले. एवढे जरी आणले असते तरी संपले असते. नको एवढं पण. आम्ही गुलाबजाम म्हणजे हे म्हणजे लवर आहे. हा ना. तर मी आता गुलाबजाम घेऊन आले आणि मला हिने बरीचशी लिस्ट दिली होती आणायला, ती आणली. दूध पिशवी वगैरे मसाला आणला. मग मला दिसले, म्हणलं चला बहिणीसाठी काहीतरी घेऊन जावा. बहिणीचा आणि आकांक्षा. हा कारण इकडे ये, आमच्या तर मागं कपडे थांबा जरा, आम्हाला ह्या साईडला होते. तर मेन म्हणजे ते ठरूनच मी ते घेतले की आज आहे तारीख 1 ऑगस्ट. तर आकांक्षाचा बर्थडे मंथ सुरू झालेला आहे. तर म्हटलं महिन्याची सुरुवात चांगल्या गोड ह्यानी करावी तिची आणि तिला थोडं स्पेशल पण फील करून द्यावं, कारण आम्ही दोघी पण घरापासून लांब राहतोय. म्हणून तिच्यासाठी स्पेशल फील करण्यासाठी तिला मी गुलाबजाम आणून दिलेत आज. तर बघू असं जमल मला तर करेल मी काय ना काहीतरी. पण आजची तर पहिली सुरुवात आहे. रोज नाही, 23 दिवस नाही करणार आहे. पण ते येतच नाही यार. मध्ये आधी वाटलं तर करेल मी. काय म्हणजे माझ्या ह्याने बघू आता कसं होतंय. तर आजचा दिवस तुला हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे मंथ. बर्थडे मंथ सुरू झालेला आहे. थँक्यू. 22 days to go. हा तू टाक थँक्यू. 22 days to go. नाही असं पालन नाही करायचं आपल्याला. पण एक बर्थडे मंथ सुरू झालाय तर पहिल्या दिवशी काहीतरी द्यायला हवं होतं, म्हणून मग मी गुलाबजाम आणले. गाईज पण हे का नाही येते. ठीक आहे चला आता आम्ही मसाले भात करणार आहे. खूप भूक लागली आता, मला भूक लागली आहे खूप. गाईज आता आलं होतं ये हॅपी बर्थडे आणि हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. नाही तू नको दाखव. हा तू दाखव हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. मला फोन आला एक मिनिट. थांब मला हार्ट करू दे. ले लो. ओ माय गॉड आपका ताट. वा आफ्टर लॉंग टाइम असं मला ताट भेटते आणि मस्त तुझ्यासाठी प्लेटिंग करून आणले. मस्त बीन्सची भाजी. बीन्स नाही चवळीची भाजी, मसाले भात मी केलेला आता, पापड अँड गुलाबजाम. यार थँक्यू सो मच मानसी डोले. आणि आता ती स्नॅप टाकते, मी पण टाकते आता. चलो या जेवायला सगळ्यांनी. आम्ही मम्मी पप्पांना पाठवणार आहे. हा